हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर माझं सर्व आवरून झालेलं आहे आणि देवपूजा करायची आहे आता मला। आणि आज आहे महाशिवरात्री, तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तरी ते माझं सर्व बाकीचं आवडलेलं आहे, फक्त आता मला आहे ना खिचडी करून देते एकदा मिस्टरांना साबुदाण्याची, त्यानंतर बाकीचं आवरायला घेते, म्हणजे देवपूजा वगैरे नंतर करते। तर चला आधी मी खिचडी बनवून घेते साबुदाण्याची, बाकीचं बाहेरचं वगैरे झाडू वगैरे सर्व झालेलं आहे। आणि उशीर झाला, एकतर सुट्टी म्हणता म्हणता खूप उशीर झाला त्यामुळे। तर चला मी पटकन आवरते, त्यानंतर मग देवपूजा तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे बघू शकता तुम्ही, माझं सगळं बाहेरचं आवरून झालेलं होतं सकाळीच, फक्त ह्याला उशीर झाला, डब्बा वगैरे करायचा होता। तर देवपूजेला थोडा उशीरच झाला, म्हणजे 10 तरी वाजले होते म्हणजे लागायला माझं देवपूजेला। कारण की मी काय केलं, आधी खिचडी वगैरे बनवून घेतली, म्हटलं मग नंतर निवांत देवपूजा करता येते। नाहीतर कसं होतं, आपण देवपूजा करतो ना तर सारखे विचार येतात, हे काम बाकी आहे, ते काम बाकी आहे, हे राहिलं ते राहिलं। त्याच्याने म्हटलं मग आधी सर्व आवरून घ्यावं, त्यानंतर निवांत आवरून म्हणजे काय असं हे केलं नाही आहे, खिचडीच करायची होती साबुदाण्याची। म्हणजे डबा वगैरे बनवून दिला मिस्टरांचा, चहा नाश्ता वगैरे करून दिला त्यांचा, म्हणजे कसं मोकळं राहतं माणूस, म्हणजे टेन्शन राहत नाही त्यामुळे। आणि ते गेले होते, त्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली। तर इथे मी सरळ मंदिर असं डीप क्लिनिंग करून घेतलं पूर्ण, कारण की भरपूर दिवस झाले असं पूर्ण क्लीन केलं नव्हतं, त्यामुळे म्हटलं आज आहे तर करून घ्यावं। तर आणि रुद्रालासुद्धा सुट्टी होती, त्यामुळे जास्त हे घेतलं नाही, लोड घेतला नाही कामाचा, म्हटलं एक दिवस निवांत असं नाही का, त्यासाठी जास्तच उशीर झाला। पण एवढा पण नव्हता उशीर झाला, तरी ठीक आहे। 10 वाजले होते मला देवपूजा करायला बसायला। तर इथं मी देवपूजा म्हणजे सगळं देवघर आधी काढून घेतलं, त्यानंतर मला लक्ष पण नाही राहिलं की आपण व्हिडिओ चालू करायचा म्हणून। तर सर्व देव वगैरे आधीच काढले होते मी, आणि देवघर पुसायलासुद्धा घेतलं होतं। मग आठवलं की आपल्याला व्हिडिओ तयार करायचा आहे म्हणून, कारण की मी आहे ना आता भरपूर दिवस झाले व्हिडिओ टाकलेले नाही आहेत, त्यामुळे लक्षातच नाही आलं पटकन असं। तर ठीक आहे, ते माझी काही देवपूजा झाली नव्हती, मी फक्त देवघरातले देव वगैरे काढून घेतले होते, सगळं देवघर व्यवस्थित क्लीन करून घेतलं, म्हणजे ओल्या सुक्या कपड्यांनी पुसलं। त्यानंतर ते माझ्याकडं फर्निचर पुसायचं लिक्विड आहे ना, त्यानेसुद्धा छान पुसून घेतलं। तर म्हणजे देवघराचं कसं आहे, असं ओल्या कपड्यांनी पुसलं ना जास्त तर ते डाग दिसतात, त्यामुळे सुक्या कपड्यांनीसुद्धा पुसून घेतलं। आणि बारीक डिझाईन आहे ना, तर ओल्या कपड्यांनी नाही पुसलं तर निघतच नाही त्याच्यातली आतली धूळ वगैरे, त्यामुळे ओला सुका दोन्ही कपड्यांनी पुसून घेतलं छान। आणि धुवायला जमत नाही लाकडाचं असल्याच्याने, तर पुसूनच घेतलं छान। आणि खालची स्टाईल वगैरेसुद्धा घासून पुसून घेतली, कारण की ते जिथं पाय आहेत ना तिथं आपण फरशी पुसतो साईडून, तर ते पाणी मातीने अशी हे होतं, घाण होतं, त्यामुळे खालचंसुद्धा देवघर साईडला करून पुसून वगैरे घेतलं, पलीकडचंसुद्धा सर्व काढून पुसून घेतलं। आणि त्यानंतर व्हिडिओ चालू केला, म्हणजे लक्षातच नव्हतं आधी व्हिडिओ चालू करायचं। तर ते सर्व करून घेतलं आणि व्हिडिओ चालू केला, तेव्हा माझं देवघर वगैरे पुसून चालू होतं। तर देव वगैरे पुसून वगैरे घेतले, त्यानंतर देवसुद्धा घासून घेतले होते मी, घासून वगैरे आणलं। आणि नंतर मग सर्व देव व्यवस्थित जसे मी मांडते तसे व्यवस्थित लावून घेतले, जिथले तिथं ठेवून दिले सर्व पुसून वगैरे, जे पुसण्यासारखे होते म्हणजे जसं की फोटो वगैरे ते सुद्धा पुसून घेतलं। आणि जे घासण्याचे होते तांब्याचे वगैरे ते घासून घेतले सर्व, दिवा वगैरे सर्व घासून घेतलं। आणि पंचपाळसुद्धा घासून घेतलेलं आहे मी आज। तर भरपूर दिवस झाले घासेल म्हटलं, पण ते घासणंच नाही, ते म्हणजे लक्षात राहतच नाही, पटकन असं लक्ष येतच नाही। तर आज घासून घेतलं, म्हटलं आज महाशिवरात्री आहे तर घासावं, आणि निवांत असं देवपूजा करून घेतली मी। म्हणजे मला आज भरपूर वेळ लागला देवपूजेला, कारण की मी खूप अशी रिलॅक्समध्ये केली देवपूजा। कारण की कसं असतं ना, सुट्टी स्कूल वगैरे असताना त्या दिवशी असं पटकन करायचं असतं, त्यामुळे देवपूजा करायला असं निवांत बसता येत नाही, त्यामुळे आज म्हटलं शांतपणे निवांत बसावं। आणि माझा जपसुद्धा चालूच होता मनातल्या मनात, जे आपल्याला म्हणतो ते। तर इथं छान दिवा आणि अगरबत्ती लावून घेतली। तर दिवा अगरबत्ती लावल्यानंतर पंचपाळसुद्धा पुसून वगैरे घेतलं होतं मी, तर हळद आणि तांदूळ टाकले होते मी त्याच्यात। तर कुंकूसुद्धा काढून घेते, आणि काढताना का थोडंसं सांडलं माझ्याच्याने, तर ते सुद्धा व्यवस्थित पुसून भरून घेते, कारण की कुंकू आहे ते पायाखाली नाही आलं पाहिजे। तर सर्व पंचपाळ वगैरे घासलं ना, छान फ्रेश झालं असं। तर चंदन वगैरे लावून घेते देवांना सर्व, कारण की मी ते ठेवले होते। आणि त्यानंतर हे केलं, दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावून घेतली, त्यानंतर आता चंदन वगैरे लावून घेतलं सर्व देवांना। मग हळदी कुंकू वगैरे लावून आधी स्वतःला नंतर देवांना, असं माझं आधीपासूनच आहे, तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये। तर सर्व देवांनासुद्धा हळदी कुंकू वगैरे लावून घेते।
आणि फुलं मी विसरली होती, पण नंतर मग घेतली. म्हणजे मी तोडले होते सकाळीच आणि फ्रीजमध्ये ठेवले. म्हटलं सुकायला नको, कारण की ते छोटेवाले फुलं असतात ना प्राजक्ताचे, ते लवकर सुकतात. त्यामुळे म्हटलं मग फ्रीजमध्ये ठेवावं, कारण की आपल्याला देवपूजा उशिरा करायची होती त्यासाठी. तर फ्रीजमध्ये ठेवले आणि ते तसेच फ्रीजमध्ये राहिले. त्यानंतर लक्ष आलं की फुलं आहेत म्हणून फ्रीजमध्ये. मग घेऊन आले आणि नंतर सर्वात शेवटला ठेवलेत मी. ते सुद्धा आहे व्हिडिओमध्ये पुढं. तरी ते भस्म लावून घेतला मी महादेवाच्या पिंडीला आणि चंदन हळदी कुंकू तर लावलंच होतं. भस्म लावून घेतला आणि मी सुद्धा लावलेला आहे. आणि तुमच्या म्हणजे एका ताईची कमेंट आली होती की भस्म लावायचं, त्यासाठी म्हटलं चालू करावं आपण लावायलासुद्धा. तर छान वाटतं असं कमेंट वगैरे आले की वाचून. आणि ते मी रांगोळीसुद्धा काढून घेते छोटीशी, माझी जशी असते तसेच, म्हणजे डेली मी जसं करते ना तशीच रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि इथे रांगोळीवर सुद्धा हळदी कुंकू आणि कलर वगैरे हे करून घेते. म्हणजे देवपूजा झाल्यासारखी वाटते. रांगोळी काढली ना की असं वाटते हां, म्हणजे छान वाटतं. तर सर्व देवपूजा झालेली होती माझी. छोटीशी रांगोळ काढून घेतली. त्यानंतर धूपसुद्धा लावून घेते मी. धूपसुद्धा लावायचं होतं मला. आणि ते ना साईडला म्हणजे जेवढा पसारा वगैरे काढला होता, म्हणजे साईडचं सुद्धा मी साफ करून घेतलं होतं ना, ते सुद्धा पसारा काढलेला होता. तर ते सुद्धा मी हे करून घेतलं, साईडला म्हणजे ठेवून दिलं व्यवस्थित ज्याच्या जागी जेथे. आणि धूपसुद्धा लावून घेतलं. तर रुद्राचं सुद्धा काहीतरी चालू होतं, विचारत होता तो काहीतरी. तर त्यालासुद्धा बोलत होते. नंतर हळदी कुंकू टाकून घेतलं रांगोळीवर आणि कापूरची डबी वगैरे सर्व जागच्या जागी व्यवस्थित ठेवून दिलं, कारण की व्यवस्थित ठेवलं की परत दुसऱ्या वेळी ते सापडतं त्यासाठी. आणि सर्व पूजा वगैरे झाली होती माझी, फक्त फुलं राहिले होते. मी जसं की म्हटलं होतं, तर मी आत्ता फ्रीजमधून फुलं घेऊन आली आणि फुलंसुद्धा वाहून दिली, म्हणजे ठेवले आहेत. तर छान वाटतं, देवपूजा झाली, प्रसन्न होतं. म्हणजे घरातलं वातावरण छान प्रसन्न होतं. धूप अगरबत्तीचा म्हणजे धूप हे होतं ना, तर ते छान असं प्रसन्न वातावरण होतं. तर देवपूजा झाल्यानंतर बाकीचे सुद्धा कामं आवरायचे होते मला, ते सुद्धा कामं आवरायला घ्यायचे. तर इथे देवपूजे म्हणजे फुलं वगैरे सर्व देवांना ठेवून दिले. आणि प्राजक्ताचे म्हणजे फुलं आजकाल कमी येत आहेत, जास्वंदाचे वगैरे, पण प्राजक्ताचे फुलं जास्त येत आहेत, जसं की रातराणी फूल वगैरे ते. तरी ते छान अशी देवपूजा झालेली आहे माझी. बघू शकता तुम्ही, प्राजक्ताचीच फुलं जास्त आहेत, ते जास्त येत आहेत. तर देवपूजा वगैरे झालेली आहे. आता बाकीचं सगळं आवरती, कामं तसेच पडलेले आहेत. तर बघा छान अशी देवपूजा झालेली आहे. आता कपडे वगैरे धुती, त्यानंतर मग साबुदाणा खिचडी फराळाचं वगैरे बनवावं लागेल. तर चला, लाईटसुद्धा गेली. तर पटकन आता मी कपडे वगैरे धुवून घेते, त्यानंतर किचन ओटा आवरून घेते सगळं. मग फरशी वगैरे पुसायची, नंतर मंदिरातसुद्धा जायचं आहे. तर बघूया काय काय होते, तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल मी काय होते तर चला. तर आता पटापट मी सर्व किचन ओटा आवरून घेते. इथे सर्व भांडी आधी जे खरकटे होते, म्हणजे जे घासायचे आहेत, ते सर्व भांडी एका जागी करून घेते, सगळे बेसिनमध्ये जमा करते. आणि म्हणजे पटकन हे होतं आहे. आणि मी कसं आहे ना, तसंच किचन ओटा सोडला होता, खिचडी बनवून दिली, मिस्टरांचा डब्बा बनवून दिला आणि बाकी सगळं म्हटलं नंतर आवरता येईल, कारण की देवपूजेला उशीर झाला चालणार नाही म्हणून, कारण की खूप उशीर होतं ना, मग उशीर झाला की त्यामुळे म्हटलं. तर म्हणजे तरी 9:30च्या पुढेच मी लागली होती, म्हणजे 10 तरी झाले होते. आणि सर्व रात्रीचे भांडे होते घासलेली, ते भांडेसुद्धा सर्व लावून घेते मी जागच्या जागी व्यवस्थित, म्हणजे दुसरे भांडे ओले ठेवायला हे होतं. आणि रात्रीचे भांड्याचं म्हणजे सुकले पण ते पाणी वगैरे, तर ते सुद्धा रॅकवर लावून दिले बाकी सर्व. आणि जे भांडे होते ना, म्हणजे कुकर वगैरे सगळं जागच्या जागी व्यवस्थित ठेवून दिलं. जाळीतली भांडी सगळी लावून दिली आणि बेसिनमधले भांडे सर्व आता घासायचे होते मला. बाकीचे म्हणजे सर्व गोळा करून घेतले भांडी, कारण की कसं सगळे घासून घेतले ना की बरं वाटतं. थोडं म्हणजे एक राहिलं असं होत नाही, तर सर्व एकदमच घासून घ्यायचे. त्यामुळे बघत होते कुठं काही भांडी वगैरे आहेत का. आणि रुद्र कसं प्लेट वगैरे घेतली की जिथल्या तिथंच ठेवतो तो, त्यामुळे मग एकदा बघितलं ना की सर्व भेटतात. मग एकदा बघितलं की सापडतात भांडी, इथे तिथे असं. तर सर्व जमा करून बेसिनमध्ये ठेवून दिले आणि लगेच घासायला घेतली. म्हणजे आधी खरकटं काढून घेते मी भांड्यांचं, सर्व पाण्याने व्यवस्थित धुवून घेते स्वच्छ, त्यानंतर मग घासायला घेते भांडी. आणि तर रुद्राचं सुद्धा काहीतरी चालू होतं, मधात विचारत होता तुम्हाला, तर त्यालासुद्धा बोलत होते मी. आणि सर्व खरकटे वगैरे काढून घेतल्यानंतर बेसिन साफ केलं पहिले, त्यानंतर मग भांडी घासायला घेतली सर्व. बेसिन स्वच्छ केलं ना की मग बरं पडतं,
त्याच्यात भांडी घासून ठेवायला. तर सर्व भांडी वगैरे घासून घेते आणि ते ना रुद्र बाहेर खेळत होता, तर खिडकीतून लक्षसुद्धा देत होते त्याच्यावर की बाबा आहे ना म्हणून. खेळत होता पाठीमागच्या साईडला आणि खेळायला जातो, 5 मिनिटात लगेच येतो घरी, मम्मी आहे की नाही बघायला घरीच. तर गेलेला होता खेळायला, तर खिडकी उघडून दिली होती, त्यामुळे असं खिडकीतून ऊन वगैरे नाही का छान प्रकाश येतो. तर एवढं क्लिअर येत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये, त्यासाठी हे करा. लगेच आला होता, बघू शकता तुम्ही. तो आल्यानंतर मग मी परत खिडकी बंद करून घेतली, म्हणलं जास्तच हे येतो आहे बंद, म्हणजे असं जाळीची खिडकी बंद केली, नाही तर पूर्ण ओपन केली होती मी त्यासाठी. तर सर्व भांडी घासून घेते पटापटा. दिसायला तर फास्ट होतं व्हिडिओमध्ये, पण खूप वेळ लागतो प्रत्येकच कामाला आणि दाखवण्यासाठी, म्हणजे शूट करण्यासाठी आणि तिथून परत एडिट वगैरे करून तुमच्यासमोर दाखवायला खूप म्हणजे हे. तर ठीक आहे, चला. तर इथे सर्व भांडे घासून झाले, आता पटापट धुवून घेते आणि इथे खिडकीसुद्धा बंद करून घेतली मी, कारण की रुद्र आलेला होता घरात त्यासाठी. तर सर्व भांडी वगैरे व्यवस्थित धुवून घेतले आणि किचन वाटा वगैरे सर्व आवरून घेतला. तोपर्यंत आहे ना मी कपडेसुद्धा भिजत घातलेले होते, म्हटलं छान तोपर्यंत मुरतील निरम्यात भिजत घातले की, म्हणजे पटकन सोपे जातात धुवायला वगैरे भिजत घातले कपडे की, त्यासाठी. आणि मशीन एवढं काही यूज करत नाही, कधी इमर्जन्सी वगैरे असली पटकन म्हणजे धुवायचे असले कपडे तर चालू करते, आणि जास्त मोठे म्हणजे कपडे असले चादर वगैरे असं तर धुते. आणि रोजचे कपडे असले की मी नाही लावत मशीन, आणि लावायची असली तर कधीतरी कंटाळा वगैरे येतो ना आपल्याला, तर तेव्हासुद्धा लावून देते, कारण की कधीतरी पाहिजे असं रिलॅक्स नाही का, त्यावेळीसुद्धा लावते. पण आज काही लावली नाही, कारण की रुद्राच्या स्कूलचा ड्रेस वगैरे होता धुवायला, तर म्हटलं धुवून घ्यावं हातानेच, जास्त काही उशीर पण नव्हता झाला त्यासाठी. कधी गडबड वगैरे असली, कुठे जायचं असलं तर बरी पडते मशीन पण. तर त्यासाठी ते मी सर्व भांडे वगैरे घासून घेतले. नंतर मग कपडेसुद्धा धुवायचे होते. मी आहे ना सकाळी गॅस घासत नाही, पुसून घेते ओल्या सुक्या कपड्यांनी, आणि रात्रीचा एकदा घासायचा म्हणजे बरं पडतं. आणि जेव्हा सकाळी घासला तेव्हा रात्रीचा नाही घासत, मग पुसून घेते ओल्या सुक्या कपड्यांनी. आणि आज कसं होतं, जास्त स्वयंपाक वगैरे नव्हता, फक्त खिचडी होती साबुदाण्याची, त्यामुळे जास्त घाणसुद्धा झालेला नव्हता. तर पटकन नुसता ओल्या सुक्या कपड्यांनी छान पुसून घेतला. त्यानंतर बेसिनमध्येच कपडा धुवून घेतला, पुसलं. तर आहे ना किचन वाटा वगैरे सर्व आवरून झाले, भांडी वगैरे झालीत माझी. आता मी काय करते, कपडे धुवून घेते एकदा. आणि कपडे मी भिजत घातले होते भांडी घासायच्या आधी, आणि आता आहे ना मी हातानेच कपडे धुते, म्हणजे मशीनला नाही लावत. कधीतरी कंटाळा वगैरे आला तर लावायचे, नाहीतर मग कुठं जायचं असलं, गडबड असली तर तेव्हा लावते मी मशीनला, पण आता सध्या तरी हातानेच धुते. तर चला कपडे धुवून घेते एकदा. किचन वाटा सगळं आवरून झालं आहे, बेसिन वगैरे. तर पटकन कपडे धुवून घेते, त्यानंतर बोलते तुमच्यासोबत. तर इथे छान आवरून झालेले आहे, बघू शकता ओटा माझा. आणि कपडासुद्धा मी तिथल्या तिथंच धुवून वगैरे छान तिथंच सुकवायला ठेवते, म्हणजे पटकन हाताशी येतो म्हणून. आणि जिथल्या तिथं म्हणजे असलं की पटकन घेता येतं आपल्याला, आणि धुतल्यानं की बरं पडतं, म्हणजे धुवून ठेवायचं आपला. तर वाळतं दिवसभर, तिथे ऊन येतो दुपारच्या नंतर नाही का, खिडकीतून ऊन येतं, तर छान सुकून जातं तो. तर त्यासाठी तिथंच धुवून वगैरे करते. आणि मी आता कपडे धुवायलासुद्धा बसली होती बाहेरच, तर मी बाहेरच कपडे धुते आता. दगड वगैरे आहे तिथं, दगड वगैरे मांडला आहे पार्किंगमध्ये एका साईडला, आणि तिथून पाणी वगैरे सर्व व्यवस्थित बाहेर जातं, त्यामुळे मग बाहेरच कपडे धुवायला बरं पडतं आता. आणि दगडावर कसं ब्रशनी बाथरूममध्ये घासावं लागतं म्हणजे भरपूर, आणि दगडावर कसं पटकन थोडंसं हे केलं की होऊन जातं. तर त्यासाठी मी आता म्हणजे दगडावरच धुते, आणि छान वाटतं बाहेर असं फ्रेश वातावरणात कपडे वगैरे धुवायला. आणि कसं पाणी वगैरे येते ना आता, तर बाहेर ड्रम वगैरे भरून ठेवला की पाण्याचा प्रॉब्लेमसुद्धा येत नाही. म्हणजे पहिले कसं टाकीतून काढावं लागायचं पाणी, तर आता टाकीतून काढायचीसुद्धा गरज नाही आहे. कॉर्पोरेशनचे नळ वगैरे आलेले आहेत आम्हाला, तर पाणी भरपूर येतं ना, तर बाहेर ड्रम वगैरे भरून ठेवते मी, तर धुवायला बरं पडतं म्हणजे पाणी असलं की. नाहीतर मग टाकीतून काढा, नंतर कपडे धुवा, तर खूप प्रॉब्लेम यायचा, म्हणजे कंटाळासुद्धा यायचा काढायला पाणी. तर आता बरं पडतं, म्हणजे सोपं जातं. तुम्ही बघितलं असेल माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे भरपूर व्हिडिओमध्ये आहे की मी टाकीतून पाणी काढून कपडे धुतलेले आहेत. तेव्हा की मशीन पण नव्हती, हाताने धुवायची मी. आता मशीन आहे तरीसुद्धा बाहेर येऊन धुते, तर छान वाटतं पण बाहेरसुद्धा कपडे धुवायला. आणि कसं बाहेर कसं मोकळं असतं, तर बरं पडतं. पाणी म्हणजे पाणी वापरायला वगैरे काय वाटत नाही. बाथरूममध्ये कसं घासा हे करा ब्रशनी, इथं ब्रशची जास्त गरज पडत नाही बाहेर. आणि देवाचेसुद्धा काही कपडे होते, म्हणजे पुसलेले वगैरे देवघर वगैरे,
ते कपडे होते ते सुद्धा धुतले. आता कामावरली आहे सर्व. आता बघूया, मंदिरात जायचं आहे. थोड्या वेळाने जर गेलो तर पुढच्या व्हिडिओमध्ये शूट करेल मी. आणि आता कपडे वगैरे सगळं झाले, फक्त फरशी पुसायची आहे. तर आधी मी फराळाचं वगैरे करून घेते, कारण की आता भूक पण लागलेली आहे, 12 वाजलेले आहेत. तर चला मी सगळं आवरते. आणि व्हिडिओ कसा वाटला काय ते नक्कीच सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. कारण की व्हिडिओसुद्धा खूप मोठा झालेला आहे, तर कंटिन्यू नाही करता येणार, कारण की खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. त्यामुळे इथेच थांबवते हा व्हिडिओ. आणि इथून पुढचा जर पार्ट 2 शूट केला तर नक्कीच करेल मी. तर चलो, इथं रुद्र बघा मेडल घालून बसलेला आहे गळ्यात. तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते, कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यासाठी. आणि जर व्हिडिओचा म्हणजे इथून जर पुढे शूट केलं मी, म्हणजे मंदिरात वगैरे गेलेलं, तर ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये. कारण की हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि एडिट करायला पण प्रॉब्लेम येतो जास्त मोठा व्हिडिओ झाला तर. त्यासाठी इथेच थांबवते हा व्हिडिओ. आणि पुढचा व्हिडिओ मी नक्की शूट करेल जर कुठे गेलो बाहेर. इथंच जाणार आहो मंदिरात, कॉलनीच्या बाहेर. तर आणि जर बाहेर जायचं ठरलं कुठं तर ते सुद्धा नक्की शेअर करेल मी. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. रुद्र बाय.